आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या सखींसाठी आहे. नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, की आपल्या इतर रुटीनमध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. जसं आपण पहिले काम करत होतो तसंच आपण आजही तितकंच काम करतो. मग ते घरातलं काम असू दे किंवा बाहेर ऑफिसचं काम असू दे, बिझनेस असू दे, जे काही आपलं रुटीन होतं त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. फरक फक्त एका गोष्टीचा पडलेला आहे, की इतकं सगळं दिवसभराचं काम केल्यानंतर सुद्धा संध्याकाळी आवर्जून आपण गरबा खेळण्यासाठी, दांडिया खेळण्यासाठी तयार होतो आहोत. जो काही पेहराव असेल तो नवीन घालतो आहोत, मेकअप करतो आहोत आणि तितक्याच उत्साहाने दांडिया, गरबा खेळतो आहोत. त्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला मिळते आहे. तर ह्या एनर्जीचा सोर्स कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? हा सोर्स आहे तुमच्या मनाचा. कारण आपलं जे रुटीन आहे वर्षभराचं ते रुटीन आणि ह्या 9 दिवसाचं रुटीन यामध्ये काही वेगळं नाही. उलट आणखी 2-4 कामं वाढलेलीच असतील. पण तरीही थकून न जाता इतर वेळेसारखं घरी आल्यानंतर हुश्य बास आता संपलं, आता काही सांगू नका मला, अशी मनाची अवस्था नाही. तर या उलट घरात जे काही आहे तेही पटकन आवरून रेडी होऊन मस्तपैकी तयार होऊन आपण पुन्हा एकदा नवीन उत्साहाने गरबा दांडिया खेळायला जातोय. आणि ही शक्ती केवळ आणि केवळ आपल्या मनाची आहे. आणि हीच शक्ती जर का आपल्याला उरलेल्या पूर्ण वर्षभर टिकून ठेवायची असेल, वर्षाचे 12ही महिने आपल्याला ह्याच एनर्जीमध्ये राहायचं असेल, तर त्यासाठी एक सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर आणि तरच आपण हेल्दी सुद्धा राहणार आहोत आणि मनाने सुद्धा फ्रेश राहणार आहोत. तर हा उपाय आहे मेडिटेशन आणि प्राणायाम. बऱ्याच जणींना वाटतं की अरे यार परत सुरू झालं, पण नाही. खरंच या गोष्टी खूप छान काम करताना दिसतात. तुमच्या दिवसाच्या वेळेतला 15 ते 20 मिनिटाचा वेळ जर का तुम्ही काढलात आणि त्यातले 10 मिनिट तुम्ही प्राणायामासाठी दिलेत, 10 मिनिट मेडिटेशनसाठी दिलेत, तर तुमचं मन हे पूर्णतः एनर्जीने युक्त होऊन तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही दिवसभर केलेल्या कामाचा ताण शरीरावरती किंवा मनावरती राहणार नाही आणि त्याचबरोबर आनंदी राहाल, तुमचं घर आनंदी राहील, सगळे तुमच्या आजूबाजूचे आनंदी राहतील. इतका छान इम्पॅक्ट ह्या प्राणायामाचा आणि मेडिटेशनचा येतो. तुमचं संपूर्ण शरीर एनर्जेटिक होऊन जाईल. आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचा फायदा, जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असेल, जसं की ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे किंवा थायरॉइड आहे किंवा वेट गेन झालं असेल, वेट लॉस झालं असेल, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा लाईफस्टाईल डिसऑर्डर जर तुमच्या ह्या धावपळीतून तुम्हाला निर्माण झाला असेल, तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून सुद्धा हे मेडिटेशन आणि प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आवर्जून आजपासूनच हे करायला चालू करा आणि मग पुढचं वर्षभर आणि पुढचं आयुष्यभर अशीच एनर्जी जी या नवरात्रीत आपल्याकडे असते ती तुमच्या जवळ राहू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.